मग जर तुम्ही हट्टी असाल ना तर मी पण तुमच्या डबल हट्टी आहे. नाही टिबल हट्टी आहे. आता जोपर्यंत तुम्ही मला माफ करत नाही ना आणि माझ्याशी बोलत नाही ना तोपर्यंत मी तोपर्यंत मी थांबणारच नाही आता. हो सावी, लहान बाळ आहात का? हो, तुमचंच लहान बाळ. सावी थांबा. मग आधी म्हणा माफ केलं म्हणून. सावी, कुणी आलं तर काय म्हणाल? येऊ दे. सावी प्लीज थांबा. मग आधी म्हणा माफ केलं म्हणून. बघा आता खरंच कुणीतरी येईल. येईल नाही, आलोच आहे. ताजी चांगला 100-200 उठाबशा काढायला लावा. 100-200 कुठलं, चांगलं 300 उठाबशा काढायला लावा. लग्न झाल्यापासून दोस्तासनी विसरल्यास होई. अये तू कशाला थांबल्यास? उठाबशा काढ चल. असं खाल्लं वर यायचं असते बा एकदम. हा तुम्ही दोघं काय करता इथं? हा आई शपथ, बघितलं धैर्य कसं परक्यासारखं विचारायला लागले ते. मग काय, एकतर एवढी माहेरी आल्या, तुम्हाला जेवायला बोलवलं नाही, आम्हाला सगळं सांगितलं पण नाही ना. नाही तर काय, आम्ही काय सगळं जाऊन खाऊन जाणार होतो येऊन. तसं मेन्यू काय होता ग? गप्प बस परत. मेनूचं काय तुझं इथं आता मध्येच? हे बघ, तिनं आपल्याला बोलवलं नाही ना, ह्याच्यावर लक्ष दे. नाही आता कळालं मला ते गाणं तेव्हा का आलं होतं ते. काय परत? हा तेच ना, ते सावी सारख्या दोस्तांसाठीच बनलंय ते गाणं. कुठलं ते बघ. आणि हो, तुमची मैत्रीण विसरली असेल तुम्हाला, कारण आपल्या लोकांना विसरायची सवयच आहे ना तिला. पण मी नाही विसरलो. आता उरलेली सगळी कसर काढून टाकूयात, धिंगाणा घालूयात एकदम. संपला की विषय. आता कसं दोस्तासारखं बोलायचा बघा. आता धिंगाणा होणारच. विषय हार्ड एकदम. अशी रात्र घुमूया की नाही आपण, की काय विचारायलाच नको. चला 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 चला. हा मग करूया, सगळं करूया. पण त्या आधी ना जरा एक काम करा, तुमच्या मैत्रिणीला बाहेर घेऊन जा. मी आलो चेंज करून. ओके बॉस. चल ऐका. नाही ऐकणार. ए बाई ऐक ना, चल ना आमच्याशी पण बोल की 5 मिनिटं आलोय तर. अरे मला रीना, आम्ही किती दिवसांनी आलोय, आमच्याशी बोल की. आतमध्ये काय आहे तुझं? ऐका हो, ऐका. अख्खी नाही फॅमिली ऐका. ऐका हो, ऐका. सगळ्यांनी बाहेर या. ऐका. आलीत काय सगळी? हा, अख्ख्या नाईक फॅमिलीत आज रात्री कुणी पण झोपणार नाही, सगळी जागणार आहेत. अहो अख्खी रात्री जल्लोष करायचे आपण. धैर्य भाऊजी आल्यात ना, त्यांना घेऊन दंगा करायचा. एन्जॉय. हे बघा, तुम्ही तर पोरं काय दंगा करायचं तो करा. हे आपला म्हातारा माणूस, मी आपलं जाऊन झोपतो की. नाही, आज सगळ्यांनी म्हणजे सगळ्यांनीच जागायचे. भाऊ एक तर आमच्या लग्नात संगीत नाही झालेलं, त्यामुळे आज ते होणार आणि कोणाची सुटका नाहीये त्यातनं.
दिसायलायस बघ. होय काय? मग आधी काय अंकल दिसत होतो? नाही नाही, मला तर वाटलेलं की तू पोपचे कपडे घालून शेतातला पुचकावणा दिसते. पळतोयस कुठं? थांब थांब थांब. मी बुजगावलं काय? यांचा रोमांच सुरू झालाय. आपण चला जाऊया झोपायला. चला. ए गपे. नाही हा, कोणी झोपायला जाणार नाही. आज सगळे जागणार आहेत आणि आज आपण खेळणार आहोत अंताक्षरी. चला चला, जरा हॉल मोकळा करा आपल्याला. चला चला. हा कधीपासून गेलेत त्या सावीच्या घरी, अजून आले नाहीत. हे एवढा वेळ जायची काय गरज होती? नावापुरतं जाऊन यायचं होतं आणि यायचं होतं घरी परत. कधी येतील काय माहित. नाही, आता मी इथं एवढा वेळ वाट बघत बसून चालणार नाहीये. मला आत्ताच्या आत्ता सावीच्या घरी गेलं पाहिजे. जरा बघून चालत जा ना. आत्या सॉरी आत्या. आत्या आलात होय? मी कधीपासून वाट बघत होते. धैर्य कुठे आहेत? बाहेर गाडी लावत असतील ना ते, मी त्यांना बाहेरून घेऊन येते. नाही येणार आहे तो आज. म्हणजे कुठे राहिलेत ते? नायकांच्या घरी. सकाळी येईल तो. काय असं का केलं त्यांनी? नाही आत्या, ते आत्ताच्या आत्ता इथे आले पाहिजेत. इथे एकतर एवढा मोठा प्रॉब्लेम झाला आणि ते प्रॉब्लेम म्हणजे काय झालंय? आत्या अगं काय झालंय? अगं बोल ना, काय झालंय? बरोबर थांबा थांबा.
बरं आता दीपा वहिनींचा टर्न झालेला आहे. आता सुरू करू परत. चला. क्लासिकल डान्स क्लासिकल डान्स असं नाचायचं असते. तुम्ही पण चला 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 नेक्स्ट. भाऊ डान्स 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 डान्स. भाऊ आता राज्य भाऊंवर आलंय. मी डान्स बिन्स काय करणार नाही सांगून ठेवतो. हा एखादा अभंग वगैरे म्हणू शकतो मी. गप्प बस पराग. चेंजी कुठला भाऊ गाणं नाही भाऊ अभंग काय ऍटलिस्ट फिल्मचं गाणं तरी म्हणायला लागल. हा गाणं गाणं. अरे शिक्षक माणूस आहे बाबा मी. गाणं कसं म्हणणार मी. अभंग म्हणू शकतो जास्तीत जास्त. काय नाही 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 याला काय अर्थ आहे भाऊ. अभंग नाही निदान एक गाणं तरी म्हणा. अभंग ठीक आहे. शाळेतला माणूस आहे मी. अभंग म्हणू शकतो. नाही 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 भाऊ नियम आहे गाणंच पाहिजे. बर ठीक आहे. पण मी गाणं गायला लागल्यावर बाहेर पळून जायचं नाही मी सांगून ठेवतो. माझा आवाज लय भारी आहे. क्लासिकल शिकलेलो आहे. काय जरा थोडस वरची पट्टी आहे आमची. पराग सूर दे बघू. हा अरे खिशात कुठे शोधतोयस. यार माझ्या भाऊंना कधी साधं गुणगुणताना सुद्धा बघितलं नव्हतं. खरं आज तुमच्यामुळं भाऊ चक्क गाणं गातात. थँक्यू. तुम्ही सगळ्यात बेस्ट हजबंड आहात.
ऐसे ही शाम ढले नील गगन के तले. भाऊ भाऊ वा 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 वा. चला हा. सावी 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 सावी. ए नाही 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 मला काही गाता बिता येत नाही. नको मी नाही गाणार. ए असं काय नाही ग बिग काय नाही गप गाणं म्हणायचं. चल चल गाणं म्हण लवकर. काय हा चल 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 गाणं म्हण. हा नाही 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 गाणं 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 गाणं. अगं खरंच सांगते मला कुठे गाता वगैरे येतं. नको नको काय मी नाही गाऊ शकत. सॉरी. अगं गा की. जाऊ दे रीना असू दे. नाही म्हणजे एखाद्याची इच्छाच नसेल तर कशाला फोर्स करायचा ना उगाच. सोडा तसं पण लय रात्र झाली आहे. जावा तुम्ही सगळे झोपा. संपला गेम. सावे बघ तुझ्यामुळे दाजी निघालत. असं का करायलास. म्हण की गाणं. किती मस्त मूड झालाय सगळ्यांचा. म्हण की एखादं गाणं. सांग की पराग. नाहीतर काय म्हण की गाणं. रीना असू दे. काही फायदा नाही त्याचा. जावं तुम्ही पण झोपायला. का जीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो. उगाच मागे मागे तुझ्या भीर भीरतो. का जीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो. उगाच मागे मागे तुझ्या भीर भीरतो. हरवणी तुझ्यात मी पुन्हा पुन्हा का नाव तुझे गुण गुणते. का जीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो. उगाच मागे मागे तुझ्या भीर भीरतो. हॅलो हॅलो. हॅलो धैर्य. ताबडतोब घरी निघून ये. इथे खूप मोठा घोळ होऊन बसलाय. धैर्य काय झालंय घरी. हा काय झालंय. दयाने विलास आणि भास्करला सगळं काही सांगून टाकलंय. काय झालं धैर्य. आता दाजी गाणं म्हणतील. चला दाजी होऊन जाऊ दे एक मस्त सॉन्ग. दाजी 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 दाजी. ऐका ऐका. नाही ते काय नाही दाजी तुमचं गाणं व्हायलाच लागतंय. दाजी गाणं
दाजी गाणं दाजी गाणं दाजी. थांबा 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 थांबा. नाही म्हणजे खरंच आय एम सो सॉरी. मला तुमचं कोणाचं मन दुखवायची इच्छा नाहीये, पण काय उद्या खूप महत्वाची काम आहे, त्यामुळे सकाळी लवकर जायचंय मला, त्यामुळं दुसरा काही पर्याय नाहीये. सो आता झोपायला जाऊयात आपण. ओ असं काय करायला लागलायचा हो, लय भारी मूड झालाय, सगळा मूड घालवा लागलायचा बघा. होय भाऊजी, ह्या घरात पहिल्यांदा सगळे एवढे खुश आहेत. प्लीज थांबा की. ए फ्रेंड थांब की, मला पण लई इम्पॉर्टंट काम असतं. अरे मी थांबले की नाही. अथर्व, अरे तुझ्या कामात आणि त्यांच्या कामात फरक असतो. आणि बास की आता किती एन्जॉय केलं. हा चला आता लय उशीर झाले. आपल्याला खेळायचंच आहे, खेळायचंच आहे. खेळा की थोडा वेळात. अथर्व, मी सांगितलं ना तुला, उद्या शाळा नाही होय तुला. हा दांडी मारणार शाळेला नाही ना. चला मग आता झोपायला जाऊया. नाही थोडा वेळात. अरे सांगा ना तुला भाऊ, मला थोडा वेळ खेळायचंय. भाऊ थोडा वेळ. ऐक की जरा जरा शांत. आता तुम्हाला सांगायची गरज आहे, त्यांना झोप आली, झोपू दे की त्यांना. नाही भाऊ, मला थोडा वेळ घ्यायचं. थोडा हे बघ हे बघ हे बघ, तुझं ऐकलंय की नाही. खेळलोय थोडा वेळ, आता ते म्हणतायत तर आराम करू दे त्यांना. वय बरोबर आहे भाऊंचं. चला चला पोरांनो, आता झोपायला जाऊया आपण. चल 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 अथर्व, चला चला उठा. ए दीपे आवरायला घे, चल समजा. चल केतन याला घेऊन जा. चला आवरा पटापटा. चला रे पोरांनो, या इकडं. जावई बापू, तुमची झोपायची व्यवस्था सावीच्या रूम मध्ये केलेली आहे. या. धैर्य, काय झालं? तुम्ही चेंज का केलं? निघायला लागल मला. काय? का पण धैर्य, काय झालंय नेमकं घरी? हे बघा, तुम्ही जर बोलणार नसाल ना तर मग मी पण येते तुमच्यासोबत. चला. काही गरज नाही, आणि घरी काही झालेलं नाही. दिवाळी जवळ आली आहे, तुम्हाला चांगलंच माहिती आहे. त्यामुळे काही महत्वाची कामं पेंडिंग पडली आहेत, तीच कंप्लीट करायची म्हणून निघालोय. आता बाहेरपणासाठी आलाय तर 4 दिवस थांबूनच आहे. धैर्य, अहो पण तुम्ही भाऊंना तर सांगितलं होतं की तुम्ही इथे थांबणार आहात. आता भाऊने विचारल्यावर काय सांगू त्यांना? तो तुमचा प्रश्न आहे. जेवढा वेळ थांबणार होतो त्यापेक्षा जरा जास्तच थांबलोय. आता अजून थांबणं शक्य नाही. धैर्य, अहो धैर्य. नेमकं काय झालंय? यांना खरंच लय इम्पॉर्टंट काम आहेत का मला टाळण्यासाठी हे निघून गेले? आई, काय झालंय? हे आपला अग्रीमेंट, हा आपला प्लॅन.
ह्या सगळ्याबद्दल दयाने भास्कर आणि विलासला सगळं काही सांगून टाकलंय. आता किती सांगितलंय, कितपत सांगितलंय याचा काही अंदाजच नाही. हा मामा पण ना, आता त्यांनी दादाला आणि भास्करला काय काय सांगितलंय हे कळालंच पाहिजे. मी काढतो बरोबर माहिती. अरे तू काढशील माहिती, मला वाटते ती भीती वेगळीच आहे. भास्कर आणि विलासला जर काही खरंच कळलं असेल ना, ते दोघं गप्प नाही बसणार, काय ना काहीतरी उचापती करत राहणार. नाही बघ, मला तुला फक्त एवढं सांगायचंय की त्यांनी काहीतरी करायच्या आधी आपल्याला आपली खेळी खेळली पाहिजे. तू टेन्शन घेऊ नको, मी करतो बरोबर काहीतरी. हा, तू फक्त एक काम कर, ही फाईल तुझ्याकडे सेफ ठेव. आणि अजून एक, भास्करला आणि विलास दादाला मामापासून जेवढं लांब ठेवता येईल तेवढं लांब ठेव. ह्या दिवाळीपर्यंत वाट बघायची आहे फक्त आपल्याला. त्यानंतर आपल्याला जे काही हवंय सगळं तसंच होईल. सावी, अगं काय लक्ष कुठे आहे तुझं? बोट कापलं असतं की आता. अगं नाही, काही नाही. गुड मॉर्निंग. अगं जा, होय बापू उठले नाहीत वाटतं अजून. उठव की त्यांना, या म्हणू नाश्त्याला. आता यांना काय सांगू, कसं सांगू? ए सावे, काय झालं? भाऊ काय विचारतायत? जा उठव की धैर्यांना, नाश्त्याला बोलो. धैर्य काल रात्रीच निघाले. काय बघितलं का? मी सांगत होते ना तुम्हाला. अहो ते मुजुमदार आहेत, मुजुमदार. त्यांना असं मऊ गादी शिवाय, एसी शिवाय नाही झोप लागणार. तरी थांबून घेतलंस ना, आता गेले की नाही ते? दीपा, एक मिनिट. सावे, अगं काय झालं? असे अचानक कसे काय गेले? थांबणार होते ना इथं ते? अरे आपलं काही चुकलंय की काय? सावे, खरं सांग, तुझं आणि धैर्यांचं काही भांडण वगैरे नाही ना झालेलं? डोकं फुटल आता. दादा, कालची उतरली काय रे? डोकं असं धरलं ना, काय सुचना झालं बघ. लिंबू सरबत झालं का नाही अजून? आले आले. आई ग, हे दादा, ज्या कामासाठी डोक्याचा एवढा भुगा केलाय ते काम झालं काय? तुझं काय? जा की काम कर की. कोणाच्या समोर काय बोलव ह्याचं काय अकलीचा बाग आहे का नाही रे तुला? नुसतं अंगानच वाढलंय. अरे या आपल्या बायका त्या सावीच्या चमच्या आहेत, तुला कळत नाही का? तू त्यांच्या समोरच ओळख अजून. मूर्ख. सॉरी सॉरी, माझी पण उतरलेली नाही रे.
हे दादा, मामाने काहीतरी सांगितलं ना आपल्याला? मला तर काय आठवतच नाही रे. या दोघांना मामाने सगळा प्लॅन सांगितला की काय? भास्कर, एक गोष्ट फिक्स आहे. आपल्याला अंधारात ठेवून करे यांचं कसलं ना कसलं तरी मोठं प्लॅनिंग सुरू आहे. प्लॅनिंग? कसलं प्लॅनिंग? धैर्याचं प्लॅनिंग? नाही, त्याचं कसं असणार? मामाचा काम करतोय? कोण करतंय? नाही, ए दादा सांग की, काय गेस करत राहू का? थांब ना, कसली घाई आहे तुला? सांगतो की. धीर धर जरा, हळूहळू सांगेन की. एका दमात किती प्रश्न विचारशील असून. एक काम कर, उठ, आवर, आपल्याला निघायचंय. येऊ दे की. हे काय आता बोलायचे नाही, पण मामानी यांना काय सांगितलंय हे लवकरच समजलं पाहिजे. आवर आवर, लवकर निघायचंय. नाही नाही, अगं असं काही नाही. ते सकाळी अर्जंट त्यांची एक मीटिंग होती, त्याच्यामुळे त्यांना जावं लागलं. आणि तसं पण त्यांनी कपडे वगैरे काय आणले नव्हते ना, मग त्यांना घरीच जावं लागणार होतं. खरं तर तुम्हाला असं न सांगता जाणं त्यांना पटत नव्हतं, पण आता दुसरा काही ऑप्शनच नव्हता. बरं बरं बरं, पण त्यांचं ठीक आहे, तुझं काय? माझं काय? म्हणजे मान्य आहे मला, तुला दिवाळीला तिकडे जावंच लागणार आहे, पण आता ते गेले म्हणेल की त्यांच्या मागे तू निघून जाणार आहेस की काय? मला तर असं वाटतं आल्यासारखी थांबावं तू आजचा दिवस तरी. भाऊ आहो, मी कुठं नाही जाणार, इथंच थांबणार आहे. ठीक आहे. अनुराधा, मला बाहेरच चहा दे. चालू दे. खरं तर आत्ताच्या आत्ता मला तिकडे जायचंय. खरं अशी गेले तर तुमचं मन दुखवल, कळतंय मला भाऊ.